नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठे प्रश्न सोडवण्यात आले। यामध्ये तुमचे कर्जमाफी नुकसान भरपाईबद्दल पैसे जमा व्हायला सुरुवात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। कोणाला हे पैसे मिळणार आहे आणि नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, किती वाटप होणार, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक विमा आणि नुकसान भरपाई वाटपाबाबत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती यामध्ये आहे। राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरित म्हणजे DBTद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे। राज्य सरकारने पीक विमा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानासाठी मोठी निधीला मंजुरी दिली आहे। काही बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयापर्यंत मदत मिळण्याची शक्यता राज्य सरकारने वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची पण येथे शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण की मागील झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत निधीनं वाटप झाल्यामुळे शेतकऱ्यात खूप मोठा संभ्रम आणि रोष पसरला होता। तर आता बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयापर्यंत मदत मिळण्याची शक्यता राज्य सरकारने जाहीर केलेली आहे। सांगली जिल्हा यामध्ये जर बघितलं तर यामध्ये बाधित शेतकऱ्यांसाठी खूप मोठी संख्या आढळून येत आहे। 3,117 बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 3,38,00,000 रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे। त्यानंतर पुणे जर बघितलं तर पुणेमध्ये 8,501 शेतकऱ्यांसाठी 7,13,00,000 रुपयांचे वाटप निधी राज्य सरकारने मंजूर केलेले आहे। नांदेडमध्ये 800 कोटी रुपयापेक्षा जास्त निधीचा तरतूद, ज्यापैकी काही निधी वाटप झाला आहे आणि उर्वरित लवकरच जमा होईल असे राज्य सरकारने घोषित केलेले आहे। धाराशिवमध्ये 4 लाख शेतकऱ्यांसाठी 300 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे। जालनामध्ये 2,52,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। हा निधी तुम्हाला डायरेक्ट DBTद्वारे हस्तांतरित होईल। हे सर्व पैसे सरकारी योजनेच्या अंतर्गत थेट लाभ हस्तांतरित प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत, जेणेकरून पारदर्शकता राहील। म्हणून लवकरात लवकर जर तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर नक्की लिंक करा आणि तुमचे बँक खाते, लँड सीडिंग या संपूर्ण माहिती आणि तुमची सिबिल संपूर्ण चेक करा, जेणेकरून तुमचे येणारे पैसे हे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। सरकारी पीक विमा आणि नुकसान भरपाई वितरणासाठी सातत्याने पावले उचलत आहे। राज्य सरकारचे म्हणणे आहे की आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचू। शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि अधिकृत पोर्टलवर आपल्या अर्जाची स्थिती तपासावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांची आणि स्थितीची जाणीव होईल। कृषी विभागाचे अद्ययावत GR आणि सरकारी घोषणा यावर सर्वांचे लक्ष आहे। लवकरात लवकर GR संपूर्ण निर्गमित झाल्यावर तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।